गुरु खूप श्रेष्ठ असतात. आता हे बघा, संन्यास वेगळा असतो, संत वेगळे असतात, बैरागी वेगळे असतात, गोसावी वेगळे असतात, खूप वेगवेगळे असतात. सद्गुरू जनार्दन स्वामी हे संत परंपरेतले आहे, लक्षात राहू. संत परंपरेतले तुकाराम महाराज हे संत आहे, ज्ञानेश्वर माऊली हे संत आहे, एकनाथ महाराज हे संत आहे, नामदेव महाराज हे संत आहे, तसे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी हे संत आहे. आणि संतांचे एक आम्ही पाईक आहोत. हे सर्वजण आम्ही इथं बसलेलो, आम्ही एक संन्यासी जीवन जगणारे आहोत. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, जगाच्या कल्याणा संतांची होती, देहे कष्टविती परोपकारे. किती गोड आहे. म्हणजे त्यांचा देह परोपकारासाठी आहे. परोपकाराय दुहंती गाव. गाय जर परोपकारासाठी दूध देते, नदी जर परोपकारासाठी वाहते, झाड जर परोपकारासाठी जर फळ देत असेल, तर संत सुद्धा परोपकारासाठी जीवन जगतात. म्हणून त्यातले आपले भागीनाथ बाबा, ज्यांना आपण भगवान बाबा म्हणायचो, ते होते. विशेष म्हणजे प्रत्येक संतांचं तत्व जीवन अलग असतं. भागीनाथ बाबांचा तुम्ही जर विचार केला, हे बघा, आपण लोखंड असलं तर परिसाकडे जर गेलं तर काय होतं? सोनं होतं. मग आपण लोखंड असताना आपली किंमत काय आहे? परिसापुढं आपली काय किंमत आहे? काही किंमत आहे? परिसापुढं आपली काहीच किंमत नाही. फक्त आपण जायचं असतं त्यांच्याकडे. आपण किती गंज चढला आपल्यावर, परंतु परिसाचा जर स्पर्श झाला तर लोहाचा देह सारा स्पर्श करूया श्रेष्ठ परिसा होईल सोडे या देहाचे चरण धरूया संत जन. लोहाचा देह आहे आपला, पण परिसाचा स्पर्श झाला पाहिजे. एक परिस होता आपल्या खडकमाळ्या गावामध्ये, आणि ज्यांनी त्यांच्याजवळ आले असेल त्यांचं नक्कीच सोनं झालं, यात संशय नाही. पण जावं लागतं. बाबा कोणाला ध्यान शिकवत असतील, ध्यान अवस्थेन गतेन मनसा पश्यन्ति यमयोगिनः. वास्तविक भगवान शंकराला सुद्धा ध्यान आवडतं. जे गर्भगृह आहे, तो गर्भगृह बडबड करण्यासाठी नाही, गर्भगृह शांततेनं ध्यान करण्यासाठी आहे.